नमस्कार मित्रांनो. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला माहितीची देवाणघेवाण ही करावीच लागणार. आपल्यापेक्षा कितीतरी जाती या पृथ्वी तलावर आहेत. प्राणी आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत. त्या सुद्धा माहितीची देवाणघेवाण एकमेकांना करत असतात. मुंग्या तर हा खूप समाजप्रिय प्राणी. त्या एकमेकींना भेटल्या तर काही ना काहीतरी निरोप दिल्याशिवाय त्या पुढंच जात नाहीत. मग माणूस तर बुद्धिमान प्राणी. आता थोडंसं आपण जरा तर्कासा करूया की माणसाला अशा प्रकारची माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी त्यानं काय काय युक्त्या केल्या असतील. असा जर नुसता तर्क बांधला तरी अगदी सुरुवातीला मानवजात ज्यावेळेला कदाचित उत्क्रांत होत असेल, निर्माण होत असेल, त्यावेळेला कशाचाही शोध लागला नसणार आहे. आणि समजा त्यातल्या एकानं दुसऱ्याला विचारलं असेल, तुला नाकं किती आहेत? तर तो म्हणला असेल कदाचित की तुला जेवढी आहेत तेवढी मला आहेत. तो एक म्हणणार नाही, कारण एकाचा जन्म त्यावेळेला झालेलाच नव्हता. आणि त्यामुळे तो तुलना करून सांगत असेल. कान किती आहेत? तर जेवढी नाक आहेत त्याच्यात अजून तेवढंच नाक मिळवलं की तेवढे कान आहेत. असं कदाचित त्यावेळेला त्यांचं एकमेकाशी तुलना झाली असेल आणि ते माहितीचे आदान प्रदान त्यावेळेला करत असतील. मित्रांनो, या आदान प्रदानासाठी खूप गोष्टींची आवश्यकता असते, पण आपल्या ते लक्षात येत नाही. आपण कुठलीही माहिती देताना या ठिकाणी आता बघितलं आपण की आपण तुलना केली. तुला जेवढं नाक आहे तेवढं मला नाक आहे, ही तुलना केली. तेव्हा तुलना करणं हे कदाचित माणसाला पहिल्यांदा जमलं असेल. आणि नंतर मग हळूहळू हळूहळू माहितीचं आदान प्रदान वाढल्यानंतर माणसानं निसर्गाकडे बघून निसर्गातले सगळे प्राणी पक्षी एकमेकाशी कशी माहितीचे आदान प्रदान करतात याचा त्यांनी विचार केला असणार आहे. आणि त्यामुळं त्यानं काही खुणांचा वापर सुरुवातीला केला असेल की नाक किती आहे, मग एक बोट दाखवलं असेल. कान किती आहेत, 2 बोटं दाखवली असतील. आणि मग त्या माहितीमुळे तो एकाचं दुसऱ्याला माहिती देत असेल. पण याला काही थोड्याफार मर्यादा यायला लागल्या. मग त्यानं अजून विचार केला, आता काय करावं? आणि म्हणून त्यानं कदाचित आवाजाचा वापर केला असेल. कारण हातानं एक बोट दाखवणं, 2 बोटं दाखवणं यासाठी ती दोघं एकमेकाच्या समोर पाहिजेत. पण ते समोर नाही आहेत, थोडीशी बाजूला आहेत, एकमेकांना दिसत नाही. तर त्यांनी त्यावेळेला कदाचित आवाजाचा वापर केला असेल. आणि मग चुटकी वाजवली की 1 एकक, टाळी वाजवली की 1 दशक, असं कदाचित त्यांनी त्यावेळेला खुणांचा अशा प्रकारे आवाजाचा वापर केला असेल. म्हणजे समजा 12 सांगायचेत, तर 12 सांगताना 2दा चुटकी वाजवली असेल आणि 1दा टाळी वाजवली असेल. आता या ठिकाणी अशा प्रकारे माहितीचं आदान प्रदान करताना 12 सांगताना टाळी अगोदर वाजवली काय किंवा नंतर चुटकी वाजवल्यानंतर वाजवली काय, 12च पलीकडे जाणार, 12चीच माहिती जाणार. हा ह्याचा एक महत्त्वाचा फायदा आहे. आपण जे आत्ता 12 काढतो त्यावेळेला 1 आणि त्याच्या पुढे 2 लिहितो, कारण 1ची किंमत 1 दशक आणि 2ची किंमत 2 एकक. हिथं आकड्यांची अदलाबदल करून चालत नाही. अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू हा आकड्यांचा विकास होत गेला आणि त्यातनं अंकांची निर्मिती झाली. मानव हा प्राणी असा आहे की त्याला काही ना काहीतरी आणखीन काय करता येईल का, आणखीन काय करता येईल का, असा सतत विचार करत असतो. त्यातून त्याची प्रगती खूप झालेली आहे. मित्रांनो, अंकांची निर्मिती झाल्यानंतर त्यानं 1 ही संकल्पना पहिल्यांदा तयार केली असेल. 0 करणार नाही, कारण 0 म्हणजे काहीच नाही, काहीच नाहीची कल्पना कशी करायची. त्यामुळं पहिल्यांदा 1चा जन्म झाला असेल. आणि मग
एक भाकरी आणि अजून एक भाकरी, तर आता किती भाकरी झाल्या? आता एक नाही. मग ह्याला काहीतरी आपण दुसरं नाव देऊया. आणि म्हणून मग त्यांनी त्याला कदाचित 2 हे नाव दिलं असेल. आणि मग त्यात एक मिळवला तर मग किती होतील? मग 3चा जन्म झाला असेल. मग त्यात एक मिळवल्यावर किती होतील? मग कदाचित 4चा जन्म झाला असेल. मित्रांनो, थोडासा विचार करा. अतिपूर्वीच्या माणसांना खूप मोठ्या संख्येची गरज भासायची नाही. त्यामुळं मग त्यांनी हीच माहिती देताना थोडक्यात द्यायची असेल तर काय करता येईल? म्हणून 2साठी एक त्यांनी नवीन शब्द तयार केला. एक कोथिंबिरीची जुडी द्या. जुडी म्हणजे 2चा गट. वैरणीच्या पेंड्याचा पाचुंदा. पाचुंदा म्हणजे 5चा गट. 1 डझन केळी म्हणजे 12चा एक गट. अशा पद्धतीनं त्यांनी 12 म्हणण्याच्या ऐवजी 1 डझन अशा पद्धतीनं आहे त्या माहीत असलेल्या निर्माण झालेल्या संख्यांचा वापर करून ते माहितीचे आदानप्रदान करू लागले. आणि मग त्यातून माणसाला आणखीन मोठ्या मोठ्या संख्येची गरज भासायला लागली. आणि ही गरज भासल्यानंतर मग त्यांनी याच्यासाठी दशकाची कल्पना मांडली. अर्थात त्या काळात प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट करायची पद्धत होती. आणि त्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे गणिताचा विकास झाला. आणि मग दशकाची निर्मिती ही आपल्या भारतीय संस्कृतीतल्या लोकांनी, पूर्वीच्या लोकांनी पहिल्यांदा केली. आणि मग एक दशक म्हणजे 10चा एक गट. अशा पद्धतीनं त्यांनी 2 10चे गट असतील तर मग 2 दशक झाले. मग 3 10चे गट असतील तर ते 30 झाले. अशा पद्धतीनं व्हायला लागलं. परंतु माणसाला पुन्हा त्यांनी असा विचार केला की 20च्या पुढं 10 म्हटलं तर आणखीन कोणती संख्या होईल हे त्याला कळायचं नाही. आणि म्हणून मग त्यांनी 20 झाले की त्या 20च्या पुंजक्याला खंडी हा शब्द तयार केला. त्यामुळं मेंढपाळ लोक, माझ्याकडं 2 खंड्या बकऱ्या आहेत, याचा अर्थ 20चे 2 पुंजके माझ्याकडं आहेत. कारण त्यांना 31 32 हे अंक त्यांना कळायचे नाही. आणि म्हणून त्यांनी खंडी हा 20साठीच्या गटाला शब्द तयार केला. आणि एक खंडी म्हणजे 20चा गट. अशा पद्धतीने ते माहितीचे आदान प्रदान करायला लागले. आणि यातनं मग पुन्हा अजून आपल्याला जादा संख्यांची गरज भासायला लागली. आणि त्यातून मित्रांनो मग दशकाची कल्पना मांडायला लागले. असे 10 दशक झाले की मग 10 दशक झाल्यावर किती होणार? मग मोठा पुंजका होणार. मग पुन्हा मोठं होण्यापेक्षा त्याला आपण काहीतरी एक वेगळं नाव देऊया. म्हणून मग कदाचित शतकाचा जन्म झाला असेल. आणि मग 1 शतक म्हणजे 10 दशक. थोडक्यात काय, जशा माणसांच्या गरजा वाढायला लागल्या तसा गणिताच्या अंकांचा विकास व्हायला लागला. अशा पद्धतीनं आपण अंकांचा विचार केला तर मग गणित हे किती आवश्यक आहे, गणिताचा वापर किती आपण न कळत करत असतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून गणिती दृष्टिकोन हा त्या अर्थानं महत्त्वाचा आहे. त्याच्यात तर्क करणे हा एक महत्त्वाचा खरं तर गुण आहे की ह्याच्यामध्ये आपण तर्क करतो. ह्याच्या पुढं काय असेल, त्याच्या पुढं काय असेल, मग कसं मांडायचं असं झालं असेल. पण त्याच्यानंतर मग आता एका गावातली माहिती दुसऱ्या गावात जायची झाली तर काय करायचं? आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यासाठी लेखनाची पद्धत निर्माण केली. आणि मग एक आपण असा काढूया म्हणून देवनागरीमध्ये आता आपण जो एक वापरतो देवनागरीमध्ये मराठीमध्ये तो 1 2 3 4 अशा प्रत्येकासाठी खुणा तयार केल्या. पण त्यावेळेला माझ्याजवळ काहीच नाही, ही कल्पना कशी सांगायची असा प्रश्न कदाचित झाला असेल. आणि मग त्याच्यासाठी अंक त्यांनी 0 वापरला. आणि मग हा 0 हा सगळ्यात लहान झाला. त्या अंकात त्यावेळेला निर्माण झालेल्या अंकात सर्वात लहान झाला. म्हणजे तो एकापेक्षा एकानं लहान आहे असा त्यावेळेला विचार झाला असेल. म्हणून 0 पहिल्यांदा लिहिला गेला, नंतर 1, नंतर 2, नंतर 3. आणि असं करत करत त्यांनी प्रत्येकासाठी एक एक अंकाची खूण तयार केली. आणि मग ते 9पर्यंत आले असते.
आता गणितामध्ये काय झाले, माणसानं शरीराचा थोडासा विचार करून ही दशमान पद्धती तयार केली का काय असं वाटतं. आपल्याला दोन्ही हाताची बोटं मिळून 10 आहेत, म्हणून त्यांनी हे 10 अंकांच्या खुणा तयार केल्या. 0, 1, 2, 3, 4 असं करत करत 9 पर्यंत आले. 10 खुणा तयार झाल्या. पण पुन्हा माणसांची बुद्धी वाटली, मग 9त 1 मिळवला तर मग ते कसं लिहायचं. आणि इथं त्यानं थोडासा तर्कसंगत विचार केला असणार आहे, की आता एका खुणेनं आपण जर प्रत्येकासाठी वेगळी वेगळी खूण वापरायला लागलो, तर कदाचित 361 साठी आपण किती 361 खुणा लक्षात कशा ठेवायच्या. आणि म्हणून मग त्याने प्रचंड बुद्धिमत्तेचा वापर करून आहे याच खुणांचा पुन्हा पुन्हा वापर केला. परंतु तो पुन्हा पुन्हा वापर करताना त्यात एक विशिष्ट प्रकारची संगती ठेवली, हे फार महत्वाचं आहे. आता कशी संगती ठेवली, तर 0, 1, 2, 3, 4 अशा संख्या मांडल्या. हिथं आपण या संख्या मांडताना 1 अंकाच्या संख्या 9 पर्यंत संपल्या. आता 10 लिहायचे असतील तर काय करता येईल, असा ज्यावेळेला त्याने विचार केला, त्यावेळेला मित्रांनो त्यानं ह्याच अंकांचा पुन्हा पुन्हा वापर करायचा सुरुवात केली असेल. आणि मग 1 अंक त्याच्यावर पहिला अंक ठेवायचा, म्हणजे 1 आणि त्याच्या पुढे 0 लिहिला की तो 10 झाला. आता एकावर पुढची खूण ठेवायची, म्हणजे एकावर 1 ठेवायचा, 11 तयार झाला. त्याच्या पुढची खूण एकावर 2 ठेवायचा, 12 तयार झाला. असे करत करत कदाचित ते 19 पर्यंत आले असतील. आता दुसरा अंक म्हणजे 0 आणि 1 वापरून झाला, मग तिसरा अंक आपला 2 आहे, म्हणून त्याच्या 19 नंतरची संख्या 2वर 0 अशी आली. आणि मग 21 म्हणजे 20 म्हणजे 2वर 0, 21 2वर 1, 2वर 2, 2वर 3 असं करत 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 कदाचित ते 99 पर्यंत आले असतील. म्हणजे 10व्या खुणेवर 10वी खूण ठेवून झाली, म्हणजे सगळ्या खुणावर सगळ्या खुणा ठेवून झाल्या. पुन्हा माणसांची बुद्धी वाढली, त्याला अजून गरज पडायला लागली. मग 99त 1 मिळाल्यावर पुढचं 100 कसं लिहायचं. आणि म्हणून मग त्याने आता हेच अंक 3दा वापरायचं ठरवलं. आणि मग त्याच्यासाठी 100 लिहिताना दुसऱ्या अंकावर पहिला अंक 2दा ठेवायचा. ह्याला म्हणतात तर्कसंगत विचारशक्ती. आणि म्हणून गणिताचा असा अभ्यास केला तर आपली तर्कसंगत विचार करण्याची शक्ती वाढते. आणि म्हणून गणित हा विषय आपल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये अनिवार्य का आहे, तर अशा पद्धतीचा विचार करणारी आपल्याला पिढी तयार करायची आहे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो, या आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंकांची निर्मिती कशी झाली याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.